नाचचा ब्लॉग डायरेक्ट चालू करतो. इकडून तुम्ही बघायला लागला कोण नाहीत, एक गाडी आली. गाडी बसला जेवढा गावात पाणी ना तेवढा तर रोडो पाणी. यो रोडच बेकार आहे तो काय. हा रोड तो एकदम भारी, कोणी तर केला नाही ना. पावसाळ्यात येऊन खडी टाकली. तुमच्याकडे हा असा रोड असेल तर नक्कीच माझ्या इंस्टाग्रामला कमेंट करा, मी पण बघू. हा रोड आला का जरा आमच्या मनाला शांती वाटते. न गाडी बसला तर गेला डोळ्यात कचरा, न काढला पटकन. आमच्या लोकेशनवर पोहोचला, त्याच्या मागे मागे जातो मी. यो माझ्या हातात छत्री आणि घरी आहे. बघू पुढे किती मावरी काढतात आम्ही. आणि यो आला काय निसर्ग आहे. दोघं मावरी काढताय. त्यांना बोलला थांब, मी घरी काढतो ना आत्ता काढतो. टाकली घरी, पण पाण्याचा फ्लोर एवढा फास्ट होता ना, एक मावरा पिकून जातं. कंटाळून ना पोरं आली तिकडून, सांगितलं चला घरी. तर मी पण लगेच बोलला. तिथून आम्ही निघाले न परत त्याच वाट्याने गेले. तर आम्हाला वाटलं आम्ही तिघंच मावरी पकडायला, पण नाही, इकडे तर अर्धा गाव येऊन मावरी पकडत होता. बघ ना, पोरांनी जाम पकडली पण काढून दिली नाही. परत गाडीवर बसला नाही. कुठे यो एवढा फास्ट होतो हे दोघे. अरे आमचा फोटो काढ, आम्ही पण व्हिडिओमध्ये येऊ. चला त्याच्या मागे मागे. हे कुत्रे आमच्या स्वागतासाठी उभे होते. न लिगले परनाईचा मोठा यो हायवे ने एवढी गाडी फास्ट मारली ना का सांगूच. आणि यो माझ्याकडनं पूर्ण पाणी काढला, रडून टाकला मला साप. ना आम्ही पोचल्या, मी तारापूरच्या खाडीवरून चालले इकडून. जो काट्यात जाऊन घुसला तो काय रे. त्याने काढला काटा ना, पुढे पुढे माझी अख्खी चप्पल माखलेली. आणि हे सगळे चालतात न, काय मस्त वाटतं वातावरण. हे पुढे असं वाटते वॉटरफॉलवर आला आहे. पुढे गेला तर यो तारापूरच्या खाडीत ने माझा मित्र करतो. ह्याने सकाळी सांगितला छत्री घेऊन जाऊ, नाही तर पाऊस येईन. तेव्हा तर छत्री घेऊन तर आला, पण यो डोक्यावरती तर ऊन आहे. नाचचा ब्लॉग इकडेच संपतो. दुसऱ्या ब्लॉगसाठी आपल्या इंस्टाग्रामला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय बाय, दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू.